नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नुसतं नाव घेतलं तरी अनेकांना एक वेगळाच आधार वाटतो, बरोबर? आजच्या या भागात आपण स्वामींच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कथांचा एक अत्यंत विलक्षण मागोवा घेणार आहोत. फक्त काही चमत्कार किंवा घटनांचा हा अभ्यास नाहीये, तर जेव्हा माणसाचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हा एक अतूट श्रद्धा त्याला कशी तारून नेते याच्या काही अतिशय हृदयस्पर्शी बोधकथा आपण आज उलगडणार आहोत. सुरुवातच करायची झाली तर एका अत्यंत महत्त्वाच्या वाक्याने करूया. स्वामी समर्थ हे फक्त एक नाव नाही, ती एक जगण्याची शक्ती आहे. आता हे नुसते शब्द नाहीत बरं का, हे एक अत्यंत सखोल असं सत्य आहे. जेव्हा माणसाची स्वतःची ताकद पूर्णपणे संपते, तो हताश होतो, तेव्हा हीच ती शक्ती असते जी त्याला पुन्हा उभं करते. लाखो लोकांसाठी हा रोजचा अनुभव आहे. पण इथे साहजिकच एक प्रश्न पडतो. असं एखादं नाव भयानक संकटात सापडलेल्या माणसासाठी अचानक जीवनदायिनी कसं काय बनू शकतं? जेव्हा आयुष्यात सगळीकडे फक्त अंधार असतो, निराशेने टोक गाठलेलं असतं, तेव्हा केवळ एका शुद्ध भक्तीच्या जोरावर ह्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळतं, हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचंय. आणि म्हणूनच वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, श्रद्धेचे सामर्थ्य. माणसाची आतून आलेली हताश हाक ऐकून प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती या भौतिक जगात कशी प्रगट होते, याचा हा एक खरोखर अद्भुत प्रवास आहे. आता अध्याय 89 मधील ही घटना घ्या. काळ अतिशय भयानक होता. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला. विहिरी अक्षरशः कोरड्या ठाक पडलेल्या होत्या, पाण्यासाठी जनावरे तडफडत होती आणि लोकांच्या घरात अन्नाचा एक दाणाही उरला नव्हता. गावकऱ्यांची जगण्याची सगळी आशाच संपली होती. अतिशय हताश होऊन, डोळ्यात पाणी घेऊन ते सगळे स्वामींकडे आले. आता जगण्याची कोणतीही उमेद उरली नाहीये, अशीच त्यांची अवस्था होती. गावकऱ्यांचा तो टाहो ऐकून स्वामी काही वेळ अगदी शांत बसले. त्यांनी काहीही मोठं केलं नाही, फक्त मूठभर माती हातात घेतली आणि आकाशाकडे भिरकावली आणि अगदी शांतपणे म्हणाले, दत्ताची कृपा होईल. आणि खरंच आश्चर्य पहा, त्याच रात्री आकाशात अचानक काळेकुट्ट ढग जमले, विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. एका वृद्ध शेतकऱ्याच्या डोळ्यातून त्यावेळी जे आनंदाश्रू वाहले ना, ते पाहून जाणवतं की स्वामींनी त्यांच्या कोरड्या पडलेल्या जीवनात खऱ्या अर्थाने पुन्हा प्राण फुंकले होते. तशीच अध्याय 93 मधली ही घटना किती मार्मिक आहे पहा. एका अत्यंत गरीब भक्ताकडे रोज लावायला तेलाचा दिवा असायचा, पण एक दिवस त्याच्याकडे तेलाचा एक थेंबही उरला नाही. तो खूप दुःखी झाला, पण तो त्या रिकाम्या दिव्यासमोर बसला आणि रात्रभर नामस्मरण करत राहिला. सकाळी उठून पाहतो तर काय, तो तेल नसलेला दिवा अजूनही तेवत होता. स्वामींनी त्याला हसून एक अत्यंत सुंदर गोष्ट सांगितली. ते म्हणाले, श्रद्धेचा दिवा कधी विजत नाही. भक्तीची ताकद या जगाच्या भौतिक मर्यादांच्या कितीतरी पलीकडची असते, हेच यातून आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण पाहूया संकटातील तारणहार. भौतिक मर्यादा, वेळ आणि अंतर ह्या कशाचाही अडथळा स्वामींच्या रक्षण करण्याच्या क्षमतेत कधीच कसा आला नाही, हे इथून पुढे आपल्याला समजेल. या सगळ्या चमत्कारांची व्याप्ती खरंच थक्क करणारी आहे. म्हणजे विचार करा, एका बाजूला संपूर्ण गावावरचा विनाशकारी दुष्काळ संपवणं, दुसऱ्या बाजूला अथांग समुद्रात बुडणाऱ्या एका व्यापाऱ्याचं जहाज अचानक वाचवणं आणि त्याच वेळी कुठेतरी दूर युद्धभूमीवर हरवलेल्या सैनिकाचे प्राण वाचवणं. हे सगळं एकाच ईश्वरी सत्तेचे वेगवेगळे आविष्कार आहेत. अध्याय 92 आणि 97 या दोन्ही कथा आपल्याला हेच सांगतात. एका बाजूला जिचा मुलगा युद्धात हरवला होता, ती आई रोज अश्रू ढाळत प्रार्थना करत होती. तिचे ते अश्रू थेट स्वामींपर्यंत पोचले आणि तिचा मुलगा सुखरूप घरी आला, तेही एका साधूने त्याचं प्राण वाचवले ह्या बातमीसह. तर दुसरीकडे समुद्रात भयंकर वादळात अडकलेल्या एका व्यापाऱ्याने जेव्हा मृत्यू अगदीच समोर दिसतोय, डोळे मिटून श्री स्वामी समर्थ अशी आर्त हाक मारली, तेव्हा त्याला जहाजावर चक्क स्वामी उभे दिसले आणि वादळ शांत झालं. हा खऱ्या अर्थाने श्रद्धेचा सर्वोच्च बिंदू आहे. यापुढचा भाग आहे अहंकार ते आत्मशांती. खरे चमत्कार फक्त आकाशात किंवा समुद्रात घडत नाहीत बरं का, तर ते माणसाच्या मनात, त्याच्या अंतरंगात घडत असतात. आता अध्याय 90 मधील त्या तरुण साधूची गोष्टच घ्या. ज्ञानाच्या शोधात तो अनेक वर्ष हिमालयात भटकत होता. त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती, पण तरीही त्याचं मन भयंकर अस्वस्थ होतं. त्याला ती आंतरिक शांती काही मिळत नव्हती. शेवटी एका स्वप्नातील दृष्टांतामुळे तो थेट चालत अक्कलकोटला पोहोचला, जिथे स्वामी एका वडाच्या झाडाखाली अगदी शांतपणे बसले होते.
तो साधू त्यांच्या समोर उभा राहताच कोणतीही मोठी प्रवचनं न देता स्वामींनी त्याला फक्त एकच वाक्य सांगितलं. इतक्या वर्षांपासून तू जे शोधतो आहेस ते तुझ्या आतच आहे. आणि हे ऐकताच त्या साधूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हिमालयाच्या त्या बर्फाच्छादित शिखरांवर जी शांती त्याला कधीच सापडली नाही, ती स्वामींच्या या एका साध्या पण अत्यंत खोल सत्याने त्याला एका क्षणात मिळवून दिली. खरी शांती बाहेर नाही तर ती आतच आहे. हा साक्षात्कार त्याला तिथल्या तिथे झाला. आता अध्याय 94 मधील हा प्रसंग पहा. एका वैद्याला आपल्या ज्ञानाचा प्रचंड हंकार होता. माझ्याशिवाय कोणीही रोग बरा करू शकत नाही असा त्याचा ठाम समज होता. पण जेव्हा त्याचा स्वतःचाच मुलगा मृत्यूच्या दारात जाऊन उभा राहतो तेव्हा त्याची ती सगळी भौतिक औषधं आणि ज्ञान पूर्णपणे कुचकामी ठरतं. शेवटी जेव्हा त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडतो आणि तो स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण जातो तेव्हाच त्याच्या मुलाला जीवदान मिळतं. या घटनेने त्याचं केवळ मुलंच वाचलं नाही तर त्या वैद्यामध्ये कायमची नम्रता निर्माण केली. खरं सांगायचं तर हा विरोधाभास अत्यंत थक्क करणारा आहे. एका बाजूला संपत्ती, सांसारिक ज्ञान आणि प्रचंड अहंकार असलेला एक वैद्य आहे जो संकटात पूर्णपणे अपयशी ठरतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण मघाशी पाहिलेला तो अत्यंत गरीब भक्त आहे ज्याच्याकडे कवडीचीही संपत्ती नाही, पण त्याच्या शुद्ध श्रद्धेच्या बळावर तेलाविनाही त्याचा दिवा रात्रभर जळत राहतो. हे आपल्याला स्पष्टपणे दाखवून देतं की ईश्वराच्या दरबारात भौतिक ताकद नाही तर केवळ आणि केवळ शुद्ध हृदय आणि निष्काम भक्तीच जिंकते. आता आपण पाहूया भक्ती आणि मानवता. स्वामींनी उपासनेची व्याख्या भव्य कर्मकांडांपासून दूर नेऊन ती साध्या प्रेमात आणि मानवतेत कशी रुजवली हे खरोखरच पाहण्यासारखं आहे. अध्याय 96 मधील या कथेची जरा कल्पना करा. एक अत्यंत गरीब असा लहान मुलगा रोज स्वामींच्या दर्शनाला यायचा. त्याच्या मनात स्वामींबद्दल खूप प्रेम होतं, पण अर्पण करण्यासाठी त्याच्याकडे ना संपत्ती होती ना कोणताही मौल्यवान नैवेद्य. स्वतःला अत्यंत क्षुल्लक समजत त्याने जंगलातून गोळा करून आणलेली काही साधी रानफुलं अत्यंत संकोचाने स्वामींपुढे ठेवली. आणि त्यावेळी स्वामींनी जे उत्तर दिलं ना ते खरोखरच हृदयस्पर्शी आहे. ते अत्यंत आनंदाने म्हणाले, हे फुले नाहीत रे, हे तुझ्या मनातील प्रेम आहे. ईश्वराला माणसाच्या संपत्तीची नाही तर त्याच्या शुद्ध भावनांची भूक असते. हा केवढा मोठा संदेश या एका वाक्यात दडलेला आहे. याच प्रेमापोटे तो लहान मुलगा त्याचं संपूर्ण आयुष्य भक्तीच्या मार्गावर चालत राहिला. अशीच एक अत्यंत महत्त्वाची घटना अध्याय 98 मध्ये येते. एक दिवस एक अत्यंत वृद्ध आणि अनेक दिवस उपाशी असलेला एक माणूस स्वामींकडे येतो. आता विचार करा, त्यावेळी आजूबाजूला अनेक लोक असतील, आध्यात्मिक चर्चा आणि इतर अनेक गोष्टी सुरू असतील. पण स्वामी ते सगळं तात्काळ थांबवतात आणि आपल्या भक्तांना कडक शब्दांत सांगतात की आधी या उपाशी माणसाला अन्न द्या, बाकी सगळं नंतर. तर ह्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्वामींनी इथे मानवतेचा सर्वात मोठा धडा दिला. भुकेऱ्याला अन्न देणे म्हणजे देवाची पूजा आहे. मंदिरात जाऊन केलेली पूजा जितकी महत्त्वाची आहे तितकीच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाची पूजा म्हणजे एखाद्या भुकेल्या जीवाची भूक शमवणे. हा विचार तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला. मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं. आणि आता आपण वळतोय शेवटच्या भागाकडे. चिरंतन उपस्थिती, भौतिक शरीरापलीकडची ती आध्यात्मिक ऊर्जा जी आज तागायत तशीच टिकून आहे. अध्याय 91 आणि 95 मध्ये नोंदवलेले हे रहस्यमय अनुभव पहा. एका रात्री गावकऱ्यांना नदीच्या मध्यभागी ध्यानात बसलेल्या स्वामींच्या भोवती एक अत्यंत तेजस्वी प्रकाशाचं वलय दिसलं. तर दुसऱ्या एका प्रसंगात रात्री सुरू असलेल्या एका मोठ्या कीर्तनात जिथे फक्त नामस्मरण सुरू होतं तिथे अचानक वातावरणात एक अद्भुत सुगंध पसरला आणि लोकांना साक्षात स्वामी तिथे उभे असलेले दिसले. स्वामी हे केवळ अक्कलकोटच्या मठात बसलेले एक संत नव्हते, तर ते जल, स्थळ आणि भक्तांच्या नामस्मरणात सर्वत्र व्यापून राहिलेली एक दिव्य ऊर्जा होती. हेच यातून वारंवार सिद्ध होतं. आणि त्यानंतर येतो तो अत्यंत भावूक करणारा क्षण. अध्याय 99, महासमाधी घेण्याच्या आदल्या रात्रीचा प्रसंग. सर्व भक्तांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती की आता आपलं कसं होणार. त्यावेळी अत्यंत शांत असलेल्या स्वामींनी हे वचन दिलं, मी शरीर सोडेन पण भक्तांना कधीच सोडणार नाही. हे केवळ एक सांत्वन नव्हतं, तर काळ आणि अवकाशाच्या पलीकडे जाणारं ते एक शाश्वत सत्य होतं. कारण आपण जर अध्याय 100 कडे पाहिलं
तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या बोधकथा भूतकाळात कधीच संपल्या नाहीत. त्या आजही जिवंत आहेत. आजही लाखो भाविक श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात येतात. कोणाचे आजार बरे होतात, कोणाला संकटातून मार्ग मिळतो, तर कोणाला आयुष्यात शोधूनही न मिळालेली परिपूर्ण मानसिक शांती तिथे मिळते. तीच ऊर्जा, तोच आधार आजही तिथे तसाच अस्तित्वात आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी प्रत्येक भक्ताच्या हृदयात सतत गुंजत राहणारं हे एकच वाक्य उरतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अढळ श्रद्धेची हीच ती अंतिम प्रचिती आहे. जेव्हा जगातले सगळे आधार तुटतात, तेव्हा ही एकच अदृश्य पण अत्यंत प्रबळ शक्ती माणसाला सावरते. मग जाता जाता एक प्रश्न नक्की पडतो, आपणही आपल्या जीवनातल्या संकटांना सामोरं जाताना अशीच निरपेक्ष आणि शुद्ध श्रद्धा आपल्या आत जागृत करू शकतो का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात.